लाडक्या बहिणीला पडू लागले पैसे जमा झाल्याचे मेसेज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज 29 जुलै 2026ची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. आजपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरण करण्यास सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. चला तर जाणून घेऊया मग आज कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे चॅनल जर नवीन आले असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशा पद्धतीच्या जबरदस्त अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. तर बघा, आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 2 महत्त्वपूर्ण व नवीन याद्या या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत आणि या 2 नवीन यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर या ठिकाणी आत्तापासून या ठिकाणी केलं जाणार आहे. आता यामधील असणार आहे पहिली यादी पैसे वितरण करण्यासंदर्भात आणि दुसरी यादी असणार आहे बँकांची यादी. चला तर जाणून घेऊया मग तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये तुमच्या आज अकाउंटमध्ये पैसे पडणार का, सोबतच किती रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण डिटेल अपडेट. तर बघा, जी मोठी घोषणा झालेली आहे त्यातील ज्या जिल्ह्यांची यादी आहे त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेल्या आहेत एकूण 3 महत्त्वपूर्ण याद्या आणि या 3 यादीमधील पहिली यादी असणार आहे एकूण 17 जिल्ह्यांची. ज्या 17 जिल्ह्यामध्ये थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत अशी यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. ही यादी आपण लक्षपूर्वक बघा आपण तुम्हाला सांगणार आहोतच, कारण की प्रत्येक यादी अतिशय महत्त्वाची आहे आणि ती तुमच्या फायद्याची नक्कीच ठरणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैसे तर तुम्हाला भेटणारच आहेत, परंतु या 26 मोफत वस्तूसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहेत. या वस्तू कोणत्या असतील त्या आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना 3 दिवसामध्ये 36 जिल्हे वितरण करण्यासंदर्भाचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. या कारणास्तव पहिली यादी 17 जिल्ह्यांची असणार आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या याद्या असणार आहेत त्या 12 जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत. म्हणजे 17 जिल्ह्यातून जे जिल्हे राहतील अशा जिल्ह्यांच्या याद्या पुढील याद्या आहेत. अगोदर आपण 17 जिल्ह्यांची नावं बघूया ज्या जिल्ह्यामध्ये आजपासून पैसा वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आज दिवसभर आणि उद्या सुद्धा दिवसभर पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी या 3ही याद्या आपण तुम्हाला सांगणार आहोत ज्या जिल्ह्यामध्ये थेट 3,000 रुपये रक्कम जी आहे ती क्रेडिट केली जाणार आहे त्याच्याविषयी आपण माहिती तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघायचा आहे तुम्ही व्हिडिओ. बघा, सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या बैठकीदरम्यान सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. मुंबई या ठिकाणी बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये 4 महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी झालेले आहेत आणि 4 निर्णयापैकी पहिला निर्णय असणार आहे लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यासंदर्भात, कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैशांची वाट आतुरतेने बघत होत्या आणि या कारणास्तव आता तुम्हाला पहिला निर्णय असणार आहे पैसे वाटप करण्याचा. दुसरा निर्णय असणार आहे तो म्हणजे खास भेट भेटण्याचा. रक्षाबंधनचं गिफ्ट लाडकी बहीण या ठिकाणी वितरित करण्याची सुरुवात आता केली जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून पैशांचं वितरण जे आहे सुरू होणार आहे, कारण की बैठक झाली. बैठकीदरम्यान मोठा निर्णयही झाला आणि या मोठ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची सुरुवातसुद्धा या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे काय, तर आज आपण जी यादी देणार आहोत त्या यादीनुसार 12 ते 15 जिल्ह्यामध्ये किंवा 17 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. ते सुद्धा अतिशय वेगवान पद्धतीने, कुठल्याही पद्धतीचा उशीर आता या ठिकाणी अजिबात होणार नाही. प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक बँक खात्यामध्ये पैशांचं निधीचं ट्रान्सफर या ठिकाणी केलं जाणार आहे. चला तर आज लाडकी बहिणी तयार राहायचं आहे, कारण की आज 29 जुलै 2026ची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. जून असेल जुलै असेल दोनही महिन्याचा निधी एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि सुरुवात ही अशी तशी नाही मित्रांनो, थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि बँकांच्या हस्ते DBT माध्यमाद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत. कारण की आत्ताच काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. बँकांनाही आदेश दिलेले आहेत की आजपासून माझी लाडकी बहीण योजना पैशांचं वितरण जे आहे ते तुम्ही अतिशय वेगाने चालू करा किंवा पैशांचं वितरण या ठिकाणी करून टाका असे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर आता आपण जिल्ह्यांची यादी बघूया ज्या जिल्ह्यामध्ये ज्या बँक खात्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर या ठिकाणी कशा पद्धतीने होणार आहे त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट. तर बघा,
वितरण तर आज सुरू झालेलं आहेच, परंतु या वितरणामध्ये असणार आहे 3,000 रुपये. सोबतच गॅसची सबसिडीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, ती म्हणजे 1,150 रुपये गॅसची सबसिडी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. आणि सबसिडीसोबत 3,000 रुपये कशा पद्धतीने भेटणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणीच्या जिल्ह्यामध्ये भेटणार ती यादीही आपण तुम्हाला देणार आहोत. कारण की आज लाडकी बहीण योजनेचे एकूण सर्व पैसे मिळून 3,000 रुपये मे असेल, जून असेल आणि जुलै महिन्याचे सुद्धा पैसे असतील तर या ठिकाणी अशा पद्धतीने वितरित केले जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आता बघूया आपण 12 जिल्ह्यांच्या याद्या, कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वितरित जे केले जाणार आहेत. यातील पहिले 12 जिल्हे असणार आहेत, दुसरे 12 जिल्हे आणि तिसरे 12 जिल्हे असे मिळून एकूण 36 जिल्ह्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे काय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गॅस सिलेंडरची टाकी जी की 1,150 रुपयाची तुमच्या बँक खात्यामध्ये याची सबसिडी जी आहे ती या ठिकाणी आजपासूनच जमा करण्यात येणार आहे. जर तुम्ही गॅस टाकी भरत असाल, गॅस एजन्सीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला भेटणार आहे 1,150 रुपयाची गॅसची टाकी, जेणेकरून तुम्हालाही संपूर्ण गोष्टी फायदा होईल. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आज बैठक जी पार पडली होती त्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. त्यातील पहिला निर्णय असणार आहे नवीन निर्णय 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यासंदर्भात. त्याच्यानंतर दुसरा निर्णय असणार आहे 3 नवीन याद्या ज्या जाहीर केलेल्या आहेत, तर त्या नवीन यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासंदर्भात. तर हे 3ही निर्णय आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक बघा, कारण की सरकार तुमच्या पाठीशी आहे. आणि आताच काही क्षणांपूर्वीच्या आलेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी नवीन GR या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आणि या नवीन GRच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी एक नवीन योजनासुद्धा या ठिकाणी सुरू होऊ शकते. 3,000 रुपये तर तुम्हाला भेटणार जुलै महिन्याचे, परंतु त्याच्यासोबतच तुम्हाला नवीन योजना सुद्धा सुरू होऊ शकते. ती म्हणजे कोणती, सिलाई मशीन योजना. 15,000 रुपयाची नवीन सिलाई मशीन या ठिकाणी तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही अर्ज कुठे करायचा, कशा पद्धतीने अर्ज करायचा त्याच्याविषयी माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हालाही समजेल आपल्याला सिलाई मशीन कशा पद्धतीने तुम्ही मिळवू शकता. बघा, आता अपडेट क्रमांक नवीन आल्यानुसार आजपासून पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. 17 जिल्हे 7 बँका या ठिकाणी समाविष्ट त्यामध्ये आहेत. त्यातील 12 जिल्हे आपण बघणार आहोत, इतरही जिल्ह्यांचं नाव आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो, आज उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडकी बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की या 3ही दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैशाचं निधीचं वितरण या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे. कुठलीही पद्धतीची अडीअडचण निर्माण न करता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैशाचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. बघूया आपण आता आज दुपारी वाटप होणारे पैशांची यादी, ज्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी GRही काढला, डेबिटचं बटनही दाबलं आणि पैसे ट्रान्सफर होण्यास या ठिकाणी सुरुवातही देखील झालेली आहेच. कारण की आज 3,000 रुपये लाडकी बहिणीच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत. यादीनुसार पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. यादीमध्ये कुठलाही बदल या ठिकाणी आता होणार नाही. जी अवधी आपण तुम्हाला देणार आहोत त्याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. बघा, यादी क्रमांक 1, यादी क्रमांक 2 आणि यादी क्रमांक 3 अशा मिळून एकूण 3 याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. बँकांची यादी आलेली आहे ती आपण व्हिडिओच्या शेवटी बघूयाच. त्याच्या अगोदर पहिली यादी असणार आहे ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले आणि चिल्लर अर्जांचे पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यातील महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणीच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही निर्णय या ठिकाणी झालेले आहेत. सोबतच दुसरे निर्णय जे आहेत ते आरोग्याची काळजी घेण्यासाठी, सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी आणि स्वावलंबनाला देण्यासाठी या अर्ज या ठिकाणी झालेले आहेत. आणि याच अर्जानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. कारण की मुख्यमंत्र्यांनी जे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत, तर या निर्णयामध्ये एक निर्णय असाही आहे ज्या निर्णयाच्या अंतर्गत जर मागील महिन्याचे पैसे जसे मे असेल, एप्रिल असेल, जून असेल या महिन्याचे पैसे आले नसतील तर ते पैसे त्याच्यासोबत जुलै महिन्याचे पैसे असे मिळून एकूण 6,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. जे निर्णय झाले ते फक्त लाडक्या बहिणीसाठीच असणार आहेत आणि लाडक्या बहिणीच्या फायद्यासाठीच असणार आहेत. त्यामुळे हा निर्णय देखील लाडक्या बहिणींना नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, कारण की सर्व पैसे एकत्रित देणं म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे मित्रांनो. बघा, महिलांसाठी दुसरी पुढील खुशखबर आलेली आहे, ते म्हणजे हे सर्व पैसे आजच वितरण करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आणि हा निर्णय झाल्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये आता पैसेसुद्धा याच पद्धतीने वितरित करण्यात येणार आहेत. बघा,
2 महिन्याचे 3,000 असतील, 4 महिन्याचे 6,000 रुपये असतील, तर मुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी 17 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करणार आहेत. आणि या वाटपाचा महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे, तो म्हणजे कुठल्याही पद्धतीची अडीअडचण निर्माण न करता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करा असे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी विशेष वेळापत्रक 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांचं वेळापत्रक या ठिकाणी करण्याचा निर्णय, धाडसी निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि या निर्णयानुसार आता बघू शकता तुम्ही KYC केली नसेल तर KYC करणं अनिवार्य आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणींची KYC आहे अशाच लाडक्या बहिणींना पैशाचं निधीचं वितरण ट्रान्सफर या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे KYC केली नसेल KYC करून घ्या आणि अर्ज पडताळणी सुरक्षा ठेवा या ठिकाणी करून घेऊ शकता तुम्ही. कारण की नवीन अर्ज आहेत, जे नवीन अर्ज असतील ते देखील पात्र झालेले आहेत. आणि बैठकीदरम्यान आज वितरितता करण्यास सुरुवात करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगत ज्या 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत त्याही याद्या आपण आता लगेच बघणार आहोत कुठल्या पद्धतीचा उशीर न करता. तर बघा, आज वितरित होणारे ज्या याद्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी या याद्या लाडक्या बहिणीसाठी अंमलबजावणीमध्ये आणण्याचे सुद्धा आदेश तातडीने दिलेले आहेत. आणि या आदेशानुसार आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा होणार आहेत तुमच्या बँक खात्यामध्ये. ते सुद्धा किती, तर 3,000 रुपये. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या पैसे कधी येतील, कधी येतील, किती येतील. आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेबांनी थेट सांगितले आहे, आम्ही आता 3,000 रुपये वितरण करण्यास सुरुवात करत आहोत. ते सुद्धा कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता, अडचण न येता. कारण की हा निर्णय लाडक्या बहिणीसाठी अखेरचा असणार आहे आणि अखेर बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. आज 100% पैसे सोडणारच असा वादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि वादा केल्याप्रमाणे ते वादासुद्धा पूर्ण करत आहेत. कारण की ऑलरेडी महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे, जसे की तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. आणि महत्त्वाचं म्हणजे आज लाडक्या बहिणींना SMS-सुद्धा पडणार आहेत, जी आपण जिल्ह्यांची यादी सांगणार आहोत. तर त्या यादीनुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. बघा, 3 आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. आदेश क्रमांक 1, आदेश क्रमांक 2, आदेश क्रमांक 3. पहिला आदेश दिलेला आहे सर्व बँकांना. दुसरा आदेश दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ताईंना. तिसरा आदेश दिलेला आहे DBT संघाला. कारण की प्रत्येक हा संघ पैसे वितरणाचा कार्यक्रम जे ते वितरित वेळापत्रकानुसार करत असतो. आज वाटप होणार आहे जून आणि जुलै 2 महिन्याचे पैसे. तर बघा, पहिली यादी आलेली आहे DBT माध्यमाद्वारे, ज्या यादीमध्ये असणार आहेत काही महत्त्वाचे जिल्हे. तर बघूया आपण जिल्हे कोणते असतील. तर बघा, पुणे, नाशिक, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अहिल्यानगर, ठाणे, मुंबई उपनगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, जळगाव, अकोला, अमरावती, लातूर, धुळे आणि नांदेड. तर या 17 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आज सकाळपासून पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होण्याची सुरुवात होणार आहे. उद्या जे जिल्हे राहतील, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर यातील ज्या महिला राहतील त्या महिलांना उद्या परवा दिवशी असणार आहे नंदुरबार, जळगाव, नाशिक, धुळे, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि जालना या ठिकाणी पैशांचं वितरण उद्याही होणार आहे. परवा दिवशी होणार आहे. अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. तर पैसे तर तुम्हाला भेटणार. मग आता पैशांसोबत काय गिफ्ट भेटणार हेही लाडक्या बहिणीला प्रश्न पडला होता. तर पहिलं गिफ्ट असणार आहे 1500च्या ऐवजी 2100 रुपये पुढच्या महिन्यापासून होऊ शकतात मित्रांनो. महत्त्वाचं कारण म्हणजे त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या अशा अपात्र लाडक्या बहिणींची नावं तर वगळण्यात आलेले आहेत, परंतु पैसे तर भरपूर आहे शासनाकडे. या कारणास्तव 1500च्या ऐवजी आता 2100 रुपयाचा या ठिकाणी लाभ होऊ शकतो आणि 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा जमा करण्यात येणार आहेत. आता बघूया आपण बँकांची यादी. ज्या बँकेमध्ये तुमच्या जिल्ह्यासाठी पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे अशा बँकांचीही यादी जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. कारण की फ्री गिफ्ट तर तुम्हाला भेटणार आहेतच, परंतु या फ्री गिफ्टसोबत तुम्हाला गॅसची टाकी असेल, 30 प्रकारची नवीन भांडी संच असतील, हे देखील भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत गॅस टाकी पाहिजे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत आणि सौर चूल पाहिजे असेल तर याच्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट करू शकता, आम्हाला सौर ऊर्जेची चूल पाहिजे, तुम्हालाही ती चूल भेटून जाईल. तर बघा, 26 वस्तू ज्या मुख्यमंत्री साहेब वाटप करणार आहेत त्यामध्ये असणार आहे तुळस डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, चना डाळ, साखर डाळ, तांदूळ, गहू आणि सोबत मीठ, तेल तर त्यांना भेटणार आहेत. मुलांसाठी शाळेय वस्तू देखील काही यामध्ये वितरित होणार आहेत. शाळेची बॅग असेल, वह्या असतील, नोटबुक असेल, पेन्सिल असेल